नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये महिला व बालविकास सुधारगृहासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. तर चला आपण पाहूया काय माहिती सांगितलेली आहे ती. अनुमतीने ज्या वसतिगृहाच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य महोदया चित्राताईंनी प्रश्न उपस्थित केलेले आहे, ती शांती सदन वसतिगृहातील ही घटना आहे. आणि तिथे ज्या प्रवेशिता आहेत त्यांची संख्या मी साधारणपणे सभापती महोदय आपल्यासमोर ठेवत आहे. इथे ज्या 12 एकूण महिला प्रवेशिता तिथे होत्या आणि ज्या दिवशी सदर घटना घडली त्यातल्या 3 बांगलादेशमधल्या, 1 बिहारमधली, 1 गुजरातमधली, 1 पश्चिम बंगालमधली आणि 6 महाराष्ट्रातून अशा साधारणपणे ज्या वेळेला ही घटना घडली त्या 12 जे आहेत त्याचं बायफर्केशन आहे. त्यापैकी मी उत्तर माझं पूर्ण करते. मंत्री महोदयांना पूर्ण करू द्या. माझं काही प्रश्न राहिल्यानंतर आपल्याला संधी देतो, त्यांना पूर्ण करू द्या. मी वसतिगृह आणि बालगृह दोन्ही संदर्भामध्ये उत्तर देते. त्यामुळे मला वाटते ज्या बालगृहाच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्याचा त्यांनी नावाने उल्लेख केलेला नाही आहे, पण मी जी आहे ती त्या संदर्भातली देते आणि मग त्याच्यावर त्यांचा काही उपप्रश्न असेल तर त्या संदर्भामध्येही मी उत्तर देते. खरं तर यापैकी 7 ज्या आहेत त्या त्याच दिवशी पोलिसांच्या इथं ज्या वेळेला अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली त्यावेळेला त्यातल्या सापडलेल्या आहेत, ज्याचा उल्लेख त्यांच्याही उत्तरामध्ये त्यांनी केला आहे, प्रश्नामध्ये त्यांनी केलेला आहे. या सदर दिवशी 1 सुरक्षा रक्षक आणि 1 महिला पोलीस कर्मचारी हे तिथं कर्तव्यावर होते आणि कॅपॅसिटी ह्या वसतिगृहाची जरी 100 असली तरी 21च त्यावेळेला तिथं महिला होत्या आणि मग त्यानुसार 1 सुरक्षा रक्षक आणि 1 महिला पोलीस त्याच्यामध्ये होती. FIRमध्ये पण या संदर्भातली नोंद झालेली आहे की प्रवेशितांनी 1 सुरक्षा रक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून त्यांना लॉक करून ती 6 फुटी जी भिंत होती ती ओलांडून एकमेकींच्या सहाय्याने त्यांनी ओलांडून ते गेलेलं आणि तिथे 8 CCTV कॅमेरे आहेत ज्याच्यामध्ये ही संपूर्ण घटना नोंद झाली. त्याच्यानंतर FIR दाखल झाली, त्यामध्ये या सगळ्या बाबी नमूद आहेत. आणि त्या सगळ्या करत असताना खरं तर त्या घटनेच्या नंतरच आम्ही जी काही 6 फुटी ती संरक्षण भिंत आहे ही आम्ही जिल्हा नियोजनमध्ये त्या संदर्भातला प्रस्ताव पाठवून त्याची उंची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आम्ही पावलं उचलली. सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सभागृहाला आणि त्यांना पण माहिती द्यायची आहे की पळून गेलेल्या 12 महिलांपैकी 11 महिला या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा ITPA या अंतर्गत मार्च 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये कल्याण व डोंबिवली परिसरातील हॉटेल्समधून त्यांची सुटका करण्यात आलेली होती आणि माननीय न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेल्या आदेशाने संस्थेत त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं. तसेच 1 अनाथ निराधार महिला ठाणे परिसरातून पोलिसांमार्फत संस्थेत दाखल करण्यात आलेली होती आणि सदर महिला ही ह्या ज्या सगळ्या महिला आहेत ह्या 19 ते 50 या वयोगटातील होत्या. साधारणपणे आम्ही या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी आणि त्याची तीव्रता पाहता ज्याचा उल्लेख या ठिकाणी चित्राताईंनी सुद्धा केला. खरं तर या संस्थेमधली आकृतीबंधानुसार मंजूर पदे 12, भरलेली पदं 7, रिक्त पदं 5 आणि बाह्यस्तोत्र म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत ती 4 मंजूर पदे, त्यातली 3 भरलेली आहेत आणि संख्या तिथं राहणाऱ्यांची 21. त्यानुसार साधारणपणे जी भरलेली पदं आहेत ही सफिशियंट आहेत. पण तरीसुद्धा आम्ही या घटनेनंतर गृह विभागाला त्या संदर्भातला एक अहवाल सादर करत आहोत आणि विनंती करत आहोत की हे जे बालगृह आहेत आणि वसतिगृह आहेत इथे पोलिसांची जी सिक्युरिटीची संख्या आहे ही आम्हाला गृह विभागाकडून जास्ती प्रमाणामध्ये मिळावी, जेणेकरून कर्मचारी आणि हे असतातच, पण या ज्या सगळ्या महिला किंवा काही बालसुधारगृहातले जर आपण बघितले तर ITPA अंतर्गत किंवा इतर जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जुवेनाईल केसेस जे असतात यांची तिथं तीव्रता आणि संख्या पाहता पोलीस यंत्रणा आणि तिथं सुरक्षा रक्षक पोलीस विभागाच्या माध्यमातून अधिकचे मिळणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे. मला आपल्या माध्यमातून सभापती महोदय ही माहिती सभागृहाला द्यायची आहे की टोटल राज्यातले 12,000 बालकं ही बालगृहामध्ये असतात आणि साधारणपणे 2200ची कॅपॅसिटी ही महिलांसाठीची आहे. यातून हे जे पलायन होण्याची जो पर्सेंटेज आहे हा 0.29 आहे बालकांसाठी, म्हणजे 0.29% आहे हा बालकांसाठी. हा 0%वरच आणण्याचे आमचं प्राधान्य राहील, पण गेल्या वर्षांच्या तुलनेमध्ये हा कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत.
आणि साधारणपणे महिलांची जी आहे ती 3% कमी आहे. ही सुद्धा आम्हाला 1% खाली आणण्यामध्येच विभाग म्हणून आमचा अधिक भर राहील आणि यामध्ये गृह विभागाची सुद्धा आम्ही अधिकाधिक त्याच्यामध्ये सहकार्य हे घेणार आहोत आणि पोलीस विभागाकडून जास्तीत जास्त तिथं पोलीस कर्मचारी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मिळावे यासाठीचा आम्ही सविस्तर प्रस्ताव गृह विभागाला सादर करत आहोत आणि या व्यतिरिक्त जी काही रिक्त पदं राहिलेली आहेत त्या संदर्भामधली सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं सुरू आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं झाल्यानंतर महिन्याभराच्या आत कालावधीमध्ये ती रिक्त पदं भरली जातील. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदया चित्राताईंनी ज्या काही सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यानुसार बाह्य संस्थेद्वारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी काही मॅनपॉवर नेमली जाईल त्यांच्या व्यवस्थित ट्रेनिंगच्या संदर्भातली जी काही उपाययोजना आहे ती विभागाकडून केली जाईल. या व्यतिरिक्त सुद्धा या सदर उल्हासनगरमधल्या वसतिगृहाच्या संदर्भामध्ये सुद्धा आणखीन काही त्यांच्या सूचना असतील तर त्या संदर्भातली एक सविस्तर बैठक ही त्यांच्या उपस्थितीमध्ये घेतली जाईल आणि यापुढे अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत किंवा ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दक्षताही विभाग घेईल.